कार्यकर्ते राकेश गायकवाड यांचे आमरण उपोषण। चेंबूर नाका बस स्टॉपला माता रमाई आंबेडकर यांचे नाव द्यावे आणि रमाबाई आंबेडकर हॉस्पिटल चेंबूर नाका येथे माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागणींसाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू आहे। नमस्कार, आपल्यासोबत विवेक काकडे आहेत जे यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार पण होते। तर राकेश गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे काकडे साहेबांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। काय सांगाल काकडे साहेब, तुम्ही राकेश गायकवाड हे उपोषणाला बसले आहेत, आमरण उपोषण, त्यांच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर प्रशासन शासनाने आम्ही मागणी केलेली आहे की मातोश्री रमाई हे 100 वर्ष अगोदर जे हॉस्पिटल आहे याच्या बाजूला जे बस स्थानक आहे त्याला पहिलं नाव होतं चेंबूर नाका। तर ते चेंबूर नाका नाव हटवून मातोश्री रमाबाई प्रसूतिगृह हे नाव देण्यात यावे। पण या लोकांनी असं केलेलं आहे की एका दिवसामध्ये स्वामी विवेकानंद आणि मातोश्री रमाई प्रसूतिगृह हे एका दिवसामध्ये नाव यांनी देण्यात आलेलं आहे। आणि या लोकांनी जे दोघा आपापसामध्ये गटामध्ये जे भांडणं लावत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि मातोश्री रमाबाई ज्या गेले 100 वर्ष झाले या हॉस्पिटलला, या बस स्टॉपला हे नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे। आणि इथं पुतळा जो आतमध्ये आहे माता रमाईचा तो लावण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही राकेश गायकवाड यांना आमचा पाठिंबा संपूर्णपणे बहुजनांचा, सिद्धार्थ कॉलनीचा, चेंबूरतली संपूर्ण चळवळीचा, बहुजनाच्या चळवळीचा आमचा पाठिंबा आहे। तर ही मागणी आमची पूर्ण करावी हीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो। आपण एक उमेदवार म्हणून होतात, तर जर आपण जिंकून आला असता तर आपण एक साहजिकच एक प्रतिनिधी झाला असता। आपण एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून कोणाला भेट देणार आहात का? तुमच्या जो दोन मागण्या आहेत त्या घेऊन कोणाला आपण भेट देणार आहात, विनंती करणार आहात? आता इथले सर्व जे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे की या लोकांना आम्ही भेट देऊ, यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। या हॉस्पिटलला जो पुतळा आहे मातोश्री रमाईचा त्यांचा उभारण्यात यावा आणि बस स्टॉपला आमचं नाव देण्यात यावं ही अशी आमची मागणी आहे। आणि आम्ही त्यांना विनंती करतो आमदार, खासदार आणि नगरसेवकांना की तुम्ही यावून याचं लवकरात लवकर पूर्णपणे मार्ग काढावा यामधून।